गायींची वाहतूक करणारा वडगाव पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेला टेम्पो कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापडला। कत्तलीसाठी गायींची वाहतूक करत असलेला टेम्पो वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतला होता। हा टेम्पो वडगाव पोलिसांच्या अपरोक्ष पोलीस ठाण्याच्या आवारातून गायींच्या सहित बेपत्ता झाल्याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात होती, परंतु हा बेपत्ता झालेला टेम्पो कोडोलीमध्ये सापडला असून हा टेम्पो वडगाव पोलिसांनी आपल्या ताब्यात दिला असल्याचं गायींच्या मालकाचं आणि वाहन चालकाचं म्हणणं आहे। सोमवार दिनांक 10 मार्च रोजी हातकणंगले तालुक्यात वाठार इथं कत्तलीसाठी गायींची वाहतूक करत असलेला टेम्पो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अडवला। कार्यकर्त्यांनी हा टेम्पो वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला होता। वडगाव पोलिसांनी देखील या गायी कत्तलीसाठी चाललेल्या आहेत की विक्रीसाठी चाललेल्या आहेत याबाबतची शहानिशा करून हा टेम्पो सदर गायींचे मालक आणि वाहन चालकाच्या ताब्यात दिला होता असं गायींच्या मालकाचं म्हणणं आहे। परंतु पोलीस ठाण्यामध्ये हा टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातून गायींसह गायब झाल्याची तक्रार नोंद आहे। याबाबतचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसारित केलं होतं। शनिवारी रात्री हा टेम्पो आणि गायी कोडोली परिसरात आढळून आल्या। त्यांना वडगाव पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी आले असता संबंधित गायी मालकांनी कोडोली पोलीस ठाणे गाठले आणि वडगाव पोलीस आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करत असल्याची कैफियत मांडली। रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारात चालू होता। आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग